नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण दाक्षिणात्य सांबर। तयारी बघूया। सांबर मसाला, काश्मीरी मिरची, आलं लसूण पेस्ट, कांदा टोमॅटो चौकोनी कापून घ्यायचे आहेत मोठे तुकडे, लाल भोपळा आणि शेवगा लागणार आहे, आणि त्यानंतर मोहरीसाठी फोडणीसाठी जिरे मोहरी, हिंग लागणार आहे थोडासा। फोडणी बघूया। 1 चमचा तेल घेतले मी भांड्यात। आता ते चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर फोडणी करायची आपल्याला। मोहरी टाकूया आणि त्यानंतर टाकायचे जिरे। जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर हिंग टाकायचं आहे। इडली डोशा बरोबर हे सांबर खूप टेस्टी लागतं। आणि त्यानंतर मोठे तुकडे केलेले टोमॅटो आणि कांदा चौकोनी तुकडे करायचे शक्यतो, खूप छान होतं हे सांबर। यासाठी सांबर मसालाच वापरला जातो। कुठल्याही कंपनीचा तुम्ही सांबर मसाला यासाठी वापरू शकता। कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। आता त्यानंतर टाकायचे आलं लसूण पेस्ट। टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे आणि यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची आहे। कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन तूर डाळ सुद्धा मी शिजवून घेतलेली आहे आणि ती घोटून बाजूला ठेवलेली आहे। ती आपण नंतर घालायची आहे यामध्ये। त्याआधी आपण शेवगा आणि लाल भोपळा परतून घेऊया। यामध्ये तुम्ही दुधी भोपळा आणि मोठ्या तवसाचे तुकडे सुद्धा टाकू शकता, पण लाल भोपळा आणि शेवगा हे खूपच टेस्टी बनवतं सांबर। हळद टाकूया चमचाभर। आता सांबर मसाला 2 चमचे आहे हा, आणि 1 चमचा आहे काश्मीरी मिरची पावडर। सांबर मसाला खूप इम्पॉर्टंट आहे। यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक छान उकळी येऊ द्यायची आहे। भोपळा आणि शेवगा एकत्र शिजू द्यायचं आहे आपल्याला। याचा पूर्ण अर्क उतरेपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर उकळी काढायची आहे। अतिशय टेस्टी होतं हे सांबर, नक्की ट्राय करा। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आता एकदा सगळं नीट ढवळून घेऊया। चांगली उकळी येऊ द्यायची आहे। मीडियम गॅसवर भोपळा आणि शेवगा शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। उकळी आलेली आहे मोठी। आता गॅस मीडियम करूया। झाकण झाकून हे सगळं आपल्याला शिजू द्यायचं आहे। भोपळा आणि शेवगा आता थोडासा शिजलेला आहे। तूर डाळ मिक्स करूया यामध्ये आणि पुन्हा सगळं एकजीव होईपर्यंत उकळी येऊ द्यायची आहे। अतिशय टेस्टी आणि सुंदर बनतं हे सांबर, एकदा नक्की ट्राय करा। यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही चिंच आणि गुळाचं पाणी सुद्धा मिक्स करू शकता। तयार आहे सांबर। ज्यांना चिंच गुळ घातलेलं सांबर आवडत नाही त्यांच्यासाठी वेगळं काढलंय, आणि उरलेल्या सांबरमध्ये मी आता हे चिंच गुळाचं पाणी मिक्स करणार आहे आणि पुन्हा एक उकळी काढणार आहे। इडली बरोबर हे सांबर नक्की ट्राय करा। भाताबरोबर सुद्धा हे सांबर खूप टेस्टी लागतं। पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।